आमची परी पडली आजारी आणि लहान मुलांना औषध पाजायचं म्हटलं की हा खूप मोठा टास्क असतो. तिला औषध पाजायला घेतलं आणि तिने लगेचच उलटी केली. मग काय केलं, ते औषध तिला न देता जे दुसरं फक्त तापाचं औषध होतं ते औषध फक्त तिला दिलं. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. नाश्त्यासाठी केले होते, ब्रेड भाजले होते, पोहे वगैरे केले नव्हते नाश्त्यासाठी. आणि जशी मम्मीचा डोळा रिकवर झालाय तशी ती आता स्वयंपाकाला लागलेली आहे. ती म्हटली की भावाचा टिफिन मी करून देते, तू नको उठूस लवकर. तर मग मी एक साधारण 7-7:30 वाजता उठले. त्यानंतर मग ब्रेड घेतले, मस्तपैकी तूप लावून घेतलं ब्रेडला आणि चहा ब्रेडचा नाश्ता करून घेतला. परीची तब्येत ठीक नसल्यामुळे ती उशिरा उठली, तिचं अंथरूण तसंच पडलं होतं. ते सगळं आवरून घेतलं. त्यानंतर मग म्हटलं चला तिची आता आंघोळ घालून घेऊयात. मम्मीने भावाचा टिफिन करून दिला. त्यानंतर ती पूजेला बसली. मग इकडे हिला आंघोळ घालून घेतली. त्यानंतर ती मला लाडीगुडी लावत होती की मम्मी आता माझा ताप राहिलेला आहे, मला ताप येत नाहीये, माझे पाय सुद्धा दुखत नाहीयेत. तर मग मी औषध घेणार नाही, पण तिला म्हटलं नाही, औषधं तर घ्यावीच लागतील. 5 दिवसांचा कोर्स असतो औषधांचा, नाहीतर मग ताप पुन्हा येतो. त्यामुळे मग तिला म्हटलं काही केलं तरी तुला औषध हे घ्यावंच लागणार आहे. पण तिला औषधं प्यायचं म्हटलं की तिला खूप जास्त कंटाळा येतो आणि तिला अजिबात औषध आवडत नाही. गोड असलं तरी सुद्धा औषधं प्यायचं म्हटलं की खूप नखरे करते परी. तर लहान मुलांचं असंच असतं, बळच त्यांना औषधं पाजावीच लागतात. औषधं नाही पेली तर मग रिकवर कशी होणार, नाही का? तर त्यामुळे मग तिला मी पण थोडीशी लाडीगुडी लावली. म्हटलं नाही, आता औषधं प्यावी लागणार आहेत आपल्याला. तर मग तिला मग औषध पाजून घेतलं. 2 औषधं दिले होते, एक अँटीबायोटिक दिलं होतं आणि एक तापासाठी दिलं होतं. तर मग जे अँटीबायोटिक आहे ते थोडं कडू असतं औषध. तर मग ते औषध प्यायला ती जास्त नखरे करते. पण ते औषध पिल्याशिवाय तर काही बरं वाटणार नाही. म्हणून मग तिला मी म्हटलं आता हे औषध काही करून तुला प्यावंच लागणार आहे. तर मग ते औषध पाजताना तिला साखर लागते. साखरेशिवाय औषध अजिबात पित नाही. मग तिला औषध पाजलं. त्याचबरोबर तिने एक घोट पाण्याचा घेतला आणि लगेचच उलटी केली. मग म्हटलं आता जाऊ दे, आता हिला ज्या औषध पाजले होते तिने उलटी केली होती ते औषध न देता मग नंतर फक्त मग तापाचंच औषध दिलं. पुन्हा एक दुपारी 2 ते 2:30 वाजता एक औषध द्यायचं होतं. मग म्हटलं आता त्यावेळेस ते औषध देऊया. मग तापाचं औषध देऊन घेतलं. त्यानंतर मग इकडे मम्मीने सगळा स्वयंपाक करून ठेवला होता, दुपारचा सुद्धा आणि भावाचा टिफिन सुद्धा. मग ती पोथी वाचायला बसली. तिला म्हटलं तू पोथी वाच, तोपर्यंत मी हा सगळा किचनचा जो पसारा झालेला आहे, ओट्यावरती जी खरकटी भांडी वगैरे पडली होती ती सगळं आवरून घेते. त्यानंतर मग मी हे सगळे भांडे घासून घेतले. घर छोटं असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो, जास्त पसारा होतो, कितीही आवरला तरी तो पुन्हा होतोच होतो. तर मग सगळे व्यवस्थित स्वच्छ भांडे घासून घेतले. किचनचा ओटा क्लीन करून घेतला. किचनचा ओटा क्लीन झाला की बरं वाटतं, काम आवरल्यासारखं वाटतं. त्यानंतर मग इकडे परीला कान्हाची मालिका लावून दिली. तिला ही मालिका खूप जास्त आवडते. मग तिला ती मालिका लावून दिली. त्यानंतर मग लादी वगैरे पुसून घेतली. सगळं काम आवरून घेतलं. तोपर्यंत मम्मीची पोथी सुद्धा वाचून झाली होती आणि तिने कपडे सुद्धा धुवून घेतले होते. त्यानंतर एक संध्याकाळच्या जेवणासाठी मेथी करायची होती. मग मेथीची भाजी निवडून घेतली. संध्याकाळचं जेवण केलं. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो फिरायला थोड्या वेळासाठी. साधारण 20 ते 25 मिनिटं वॉक घेते संध्याकाळचं जेवलं की. तर असा होता माझा कालचा रुटीन. बाय.